सरांच्या आवाजात एक सुंदर आवाज, एक सुंदर समालोचन आणि अर्थात या मॅच मध्ये एक नवीन जान ओतण्याची ताकद असणारे शाहरुख सर पुन्हा या मायक्रोफोनच्या माध्यमातून आपल्या बरोबर इथे येतील आणि ह्या मॅचचं धावतं समालोचन सरांकडून ऐकायला मिळेल. या सर आपलं स्वागत आहे. आपल्या स्पर्धेसाठी लोकसौजन्य देणारे स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी, प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचे आमचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. हॅलो चिक. नमस्कार सर्वांना, शुभ सकाळ. सिनियर टेनिस प्रीमियर लीगचं सदाबहार आयोजन या अगोदर ऋषी पवार सरांना पण ऐकलं, त्यांचंही मनपूर्वक धन्यवाद. त्या अगोदर शुभम अहिरे सरांना ऐकलं आणि मी क्रिकेट समालोचक शाहरुख पठाण आपलं मनपूर्वक स्वागत करतो. यस, वाईड आणि बिमर साठी मात्र या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आली आहे. ऑनफिल्ड डिसिजन तुम्हाला द्यायचा आहे आणि ऑनफिल्डच तो ग्राह्य धरला जाईल. थोडासा टेक्निकल इश्यू असल्या कारणे महात्मा लेजंड सिन्नर आणि त्यांच्या विरुद्ध टीम मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. शिवडे डेअर डेव्हिल्स या दोन संघांमध्ये सुरू असलेली ही लढाई पहिल्या ओव्हरसाठी जर पाहिलं तर गोलंदाज तयार होत आहेत. यावेळेस बॅटची बाहेरची कड घेणारा बॉल फ्लाइंग स्लीप मध्ये अडवला जातोय. एक सिंगल दरम्यानच्या कालावधीत पूर्ण केली जाणार आहे. सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून आयोजित केली जाणारी ही क्रिकेटची स्पर्धा. एक सिंगल आल्यानंतर धावफलकावर धावसंख्या 1 या आकड्यावर म्हणजे धावफलकाला तर सुरुवात झाली आहे शिवडे डेअर डेव्हिल्स या संघाची. गोलंदाजी करत असताना पहिलं षटक घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सोमनाथ गोसावी आपल्याला पहिल्या ओव्हरसाठी पाहायला मिळत आहेत. यावेळेस रिव्हर्स करायचा होता फुल टॉस बॉल आणि निश्चितच आपण बघू शकतो त्या ठिकाणी डॉट बॉलची नोंद ती मात्र केली जाणार आहे. आघाडीची जोडी प्रारंभिक दोन फलंदाज, एका बाजूला सिद्धार्थ नक्का तर त्यांच्या जोडीला कैलास मेंगाळ, हे दोन आघाडीचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्पर्धा आता अंतिम टप्प्याकडे आली आहे. प्रत्येक सामना फार महत्वाचा आहे, प्रत्येक चेंडू फार महत्वाचा आहे आणि प्रत्येक धाव फार महत्वाची आहे. समजून मैदानाच्या आतमध्ये आता लढाई प्रत्येकाला करावी लागणार आहे. पहिल्या ओव्हरसाठी आपण पाहू शकतो गोलंदाज पुढच्या एकदा या ठिकाणी सोमनाथ गोसावी. उडवलाय बॉल, यावेळेस लॉंग ऑफचं क्षेत्र निवडलंय आणि या बॉलला फेकून दिलंय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक शानदार, दमदार आणि तितकाच सदाबहार षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल, प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. धावफलकावर 7 धावा. खूप चांगला स्ट्रोक खेळला होता. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह केला होता या बॉलला आणि 6 धावा तिथे वसूल केल्यात. यावेळेस देखील रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु यशस्वी नाहीये. कमबॅक केलं जातंय सोमनाथ गोसावी यांच्या माध्यमातून. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. संमिश्र प्रतिसाद पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाला. गोलंदाजी चांगली राहिली आणि एक षटकार आल्यामुळे फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने देखील थोडंसं या ओव्हरमध्ये धावा देखील येताना पाहायला मिळालेल्या. सोमनाथ गोसावी पुढच्या एकदा तयार आहेत. बिग हिट केला जातोय आणि यावेळेचा बॉल सरळ निओ व्हील्स लिमिटेडच्या बॅनरवर जाऊन धडकतोय आणि अजून एक षटकार या ओव्हरमध्ये. 6 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ संपतोय आणि पहिल्या ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावफलकावर धावा झालेल्या आहेत एकूण 13 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग.
पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालेला आहे. पहिल्या ओव्हर नंतर धावसंख्या 13 झाली आहे. सन्माननीय सुभाषजी कुंभार साहेब हे देखील या ठिकाणी सकाळच्या सत्रामध्ये उपस्थित आहेत. कुंभार साहेब आपलं मनपूर्वक स्वागत. सिनियर टेनिस प्रीमियर लीगच्या निमित्ताने म्हणजे सातत्याने या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी त्यांचंही आपल्याला मार्गदर्शन राहिलेलं आहे. त्यांचे आगमन, त्यांचे स्वागत, मुख्य मंचावरून अनेक मान्यवर स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्या सर्वांचं मनापासून स्वागत असणार आहे. बॉल हवेत आहे आणि क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. बिग विकेट गॉन. मोठी विकेट आली आहे. शाहरुख शेख आलेत बॉलिंग साठी आणि पहिल्याच बॉलवर सिद्धार्थ नक्काची विकेट मिळवून देत आहेत. सिद्धार्थ नक्का यांचा खेळ संपलाय. सिद्धार्थ स्वस्तात बाद. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. पहिली विकेट आली आहे. मोठा फटका खेळण्याचा इरादा होता. बॅट वेगात तर फिरवली परंतु कनेक्शन प्रॉपर झालेलं नव्हतं. बॉल उंच जास्त गेला आणि तिकडे क्षेत्ररक्षकाने चूक केली नाही. पकडला झेल आणि पहिला फलंदाज सिद्धार्थ नक्का याचा संपलाय खेळ. पहिली विकेट आली आहे. शिवडे डेअरडेव्हिल्स संघाला बसलेला हा मोठा हादरा आहे आणि आता बॅटिंग करण्यासाठी जर पाहिलं तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील, ज्यांना तुम्ही स्ट्रायकर एंड कडे पाहू शकता. आलेले आहेत समाधान शिरसाट. हे नाव विसरू नका. समाधान शिरसाट ज्या पद्धतीने या स्पर्धेमध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत, त्यांच्यावर सर्वांच्या नजरा आहेत. परंतु समोर आहेत शाहरुख शेख. पुढे टाकलाय बॉल, ऑफ ड्राईव्ह केला. यावेळेस खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. एक धाव परिपूर्ण केली जाणार. मेरिटवर क्रिकेट खेळत आले समाधान शिरसाट आणि या स्पर्धेमध्ये अनेक मॅन ऑफ द मॅच त्यांनी मिळवलेले आहेत. त्यांच्यावरच मदार आहे. दुसऱ्या बाजूला कैलास मेंगा देखील खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग सातत्याने करत असताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. परंतु शाहरुख शेख हे देखील कमी नाहीयेत. त्यावेळेस त्यांच्या विरुद्ध रिव्हर्स करण्याचा प्रयत्न आणि इकडे काय घडलंय, चूक झाली आहे क्षेत्ररक्षकाकडून आणि क्षेत्ररक्षकाच्या कडनं जर पाहिलं तर कैलास मेंगा यांचा झेल निसटतोय आणि कैलास यांना एक जीवदान मिळत आहे. या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. आपण या अगोदर बरीचशी चर्चा केली झेल बद्दल, क्षेत्ररक्षणाबद्दल. ते महत्वाचे घटक आहेत, म्हणजे महत्वाचा भाग आहे क्रिकेटमध्ये. ज्यावेळेस तुम्ही उतरता त्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागतं आणि ज्या ज्या फलंदाजांना क्रिकेटमध्ये जीवदानं मिळतात ते नंतर आपले रंग उधळत असतात. पाहूयात आता कैलास मेंगाळ यांचा झेल सुटल्यानंतर त्याचा उपद्रव काय असेल ते येणारी वेळ निश्चितच आपल्याला सांगून जाणार आहे. परंतु शाहरुख शेखचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने ते गोलंदाजी करत आलेले आहेत. दुसरी विकेट देखील मिळवण्याची एक संधी त्यांनी निर्माण केली होती. शेवटी डेअरडेव्हिल्स संघाला थोडंसं बॅकफुटवर ढकलण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता, परंतु क्षेत्ररक्षकाची साथ तिथे मिळालेली नाहीये. हा चेंडू देखील आपण बघू शकता डॉट आलेला आहे शाहरुखच्या विरुद्ध कैलास. ओहो, यावेळेस देखील वेगात टाकलाय बॉल. बॅट उशिराने आली, म्हणजे यावेळेस बॉलचं जजमेंट आलं नाही. प्रचंड वेगात बॉल निघून गेला. बॅट उशिराने आली. बॅट आणि बॉल मध्ये कुठलंच कनेक्शन नाहीये आणि हा चेंडू मात्र निर्धाव घोषित केला गेलेला आहे. शाहरुख शेख सिन्नर तालुक्यातील ब्राह्मणवाडा या गावचे खेळाडू आहेत आणि आज संपूर्ण नाशिक जिल्ह्यातलं चर्चेतलं नाव आहे. फुलटॉस बॉल त्याला मिड विकेटच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र दूरवरून येत आहेत. बॉलवर एक धाव पूर्ण केली जाईल. धावफलक 1च्या मदतीने पुढे मार्गस्थ होणार आहे. आमचे सुनीलजी शेळके यांचंही आगमन या ठिकाणी होताना पाहायला मिळतंय. त्यांचंही मनापासून सहर्षाचं स्वागत. पहा, ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. 2 ओव्हर संपलेले आहेत. 2 ओव्हर नंतर धावफलकावर 15 धावा. खूप चांगली गोलंदाजी राहिली. म्हणजे शाहरुख शेखच्या या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा आल्या आणि विशेष म्हणजे सिद्धार्थ नक्काची 1 विकेट ती या ओव्हरमध्ये येताना पाहायला मिळालेली. म्हणजे हे षटक थोडंसं फलंदाजी करणाऱ्या संघाला मागे ढकलणार आहे आणि महात्मा लेजंड सिन्नर या संघाला थोडंसं कुठेतरी पुनरागमन करून देणार आहे. म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये ज्या पद्धतीने पाहिलं की 13 धावा वसूल केल्या गेल्या होत्या, 2 षटकार पहिल्या ओव्हरमध्ये आले होते आणि 13 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्यानंतर दुसरं षटक टाकण्यासाठी शाहरुख शेख आले आणि ओव्हरची सुरुवातच विकेटने केली. पहिल्याच बॉलवर सिद्धार्थची विकेट मिळवली आणि ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर विकेट मिळवली. मग 5 चेंडू त्यानं मोठ्या आत्मविश्वासाने टाकले. कैलास मेंगाची विकेट मिळवण्याची देखील त्याला एक संधी निर्माण झाली होती, परंतु क्षेत्ररक्षकाची त्याला साथ मिळाली नाही. चांगली गोलंदाजी ओव्हर नंबर 2 मध्ये. फक्त 2 धावा. गोलंदाजी करण्यासाठी आलेत आयुष, ज्यांना आपण पाहू शकता पहिला बॉल थोडासा खराब
म्हणजे आपल्या सिन्नर तालुक्याचे शिविल कौशिक म्हणू शकतो आपण, तेच आता गोलंदाजी करण्यासाठी. या अगोदर आपण शाहरुख शेखला पाहिलं, ब्राह्मणवाडे गावचे खेळाडू आहेत आणि आयुष देखील ब्राह्मणवाडे गावचेच आहेत. त्यांच्यावर देखील विशेष नजरा राहणार आहेत. मागच्या ओव्हरमध्ये ज्या पद्धतीने शाहरुख खेळला, या ओव्हरमध्ये आयुष कशा पद्धतीने कामगिरी करतोय ते पाहणं महत्वाचं आहे. परंतु दुसऱ्या बाजूला कैलास मेंगाळांना प्रत्युत्तर द्यावं लागेल. मागचे काही चेंडू त्यांनी निर्धाव खेळलेले आहेत, इथे धावा त्यांनाही बनवाव्या लागणार आहेत. फुल टॉस बॉल हवेत आहे, फटका फसतोय आणि इकडे अजून एक चूक झाली आहे. आज कैलास मेंगाळ खिशात काय नशीब घेऊन आलेत की काय? दुसरं जीवदान आहे त्यांना, मी दुसरी लाईफ लाईन त्यांना मैदानाच्या आतमध्ये मिळते. फुल टॉस बॉल होता, मोठा फटका खेळण्याचा इरादा त्यांचा होता. बॅटवर चेंडू प्रॉपर आलेला नाहीये, स्वतः गोलंदाज बॉलच्या खाली आले, सोपा झेल होता, परंतु तो झेल मात्र मैदानाच्या आतमध्ये निसटतोय आणि कैलास मेंगाळ यांना एक जीवदान मिळतंय. या चुका फार महत्वाच्या आहेत आणि या चुका फिल्डिंग टीम साठी चिंतेची बाब आहे. खरा बॉल साधारण चेंडू होता आणि कैलास मेंगाळ यांच्या बॅटमधून बॉल मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे फेकून दिलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि सिन्नर टेनिस प्रीमियर लीगचा शानदार षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. 6 आला म्हणजे 6 धावा फिक्स आहेत आणि षटकाराच्या मदतीने आता धावसंख्या देखील पुढे जात असताना पा चेंडू खूप खराब होता. म्हणजे आखूट टप्प्याचा बॉल कैलास मेंगाळसाठी ही मेजवानी, कैलास मेंगाळसाठी हे गिफ्ट होतं आणि कैलास मेंगाळने त्या गिफ्टचा हसा स्वीकार केला. बॉलला मिड विकेटच्या बाहेर फेकून दिले 6 धाव्यांसाठी. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा इरादा केला जातोय, परंतु बॅट आणि बॉलमध्ये प्रॉपर कनेक्शन झालेलं नाहीये. डॉट बॉलची नोंद मैदानाच्या आतमध्ये केली जाणार आहे. आयुष रामराजे यांच्या गोलंदाजीच्या ऍक्शनची देखील बरीचशी चर्चा या सिन्नर तालुक्यामध्ये होताना पाहायला मिळते आणि तेच आता गोलंदाजी करतायत. वय वर्ष 18 असलेले खेळाडू आहेत. ओहो, बिगेट कैलास मेंगाळ यांचा अजून एक तडाखा. या बॉलला देखील त्यांनी आउट ऑफ द पार्क फेकून दिलंय. 6 धाब्यांसाठी कैलास मेंगाळ यांच्या बॅटमधून अजून एक सिक्सर. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार. तर त्यांच्या बॅटमधून बरेचसे निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाले होते, परंतु त्यानंतर जर पाहिलं तर आयुष रामराजे यांच्या विरुद्ध त्यांनी मात्र प्रचंड आक्रमण केलेली आहे. 2 षटकार त्यांच्या बॅटमधून येत असताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. धावफलकावर नजर टाकूयात. 28 धावा धावफलकावरती बनवल्या गेलेल्या आहेत. कमबॅक करायचं आयुषला देखील. युवा गोलंदाज आहे, युवा टॅलेंटेड गोलंदाज आहे. या स्पर्धेमध्ये अनेक युवा गोलंदाज आपल्याला खेळताना पाहायला मिळालेले आहेत. त्यातलंच हे नाव आहे आयुष रामराजे. यावेळेस देखील क्रॉस बॅटर थ्रो खेळलाय. मागे क्षेत्ररक्षक, प्रयत्न तर खूप चांगले केले. बॉल थोडासा पुढे पडला त्यांच्यापासून, झेल घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. 2 धावा मात्र रोखू शकणार नाहीयेत. 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक देखील पुढे जात असताना सिन्नर टेनिस प्रीमियर लीग मध्ये आपण आहोत आणि आता स्पर्धा अंतिम टप्प्याकडे आली आहे. प्रत्येक संघाचे काही शेवटचे सामने बाकी आहेत. बरेचसे संघ बरेचशा संघावर निर्भर आहेत. काही संघांनी टॉप केलंय, अशी परिस्थिती आहे या स्पर्धेमध्ये आता. यावेळेस मात्र खूप चांगला बॉल इथे पंचांकडे अपील आणि यस विकेट आली आहे. आयुष रामराजे या ठिकाणी पुनरागमन करतायत. त्यांच्या विरुद्ध जरी धावा आल्या असल्या परंतु त्यांनी कैलास मेंगाळ नावाचा अडसर दूर केलाय. विकेट मिळवली आहे. दुसरा फलंदाज होतोय बाद. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. आपल्या स्पर्धेसाठी लोकसौजन्य देणारे स्टार मोबाईल द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचे आमचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. ही पहा, ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलम. 3 ओव्हर संपलेल्या आहेत. 3 ओव्हर नंतर धावा फलकावर धावा 30 झालेल्या आहेत. शिवडे डेअरडेव्हिल्स हा संघ बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रवीण निवृत्ती चव्हाण के शिवभोले व्हेजिटेबल कंपनी शिवडे हे संघ मालक आहेत. इंजिनियर किरणजी उगळे माजी नगराध्यक्ष ते मात्र या ठिकाणी किट पार्टनर आहेत शिवडे डेअरडेव्हिल्स संघाचे. तर दुसऱ्या बाजूला आपण टीम पाहतोय महात्मा लेजंड सिन्नर, योगेश भाऊ मंडलिक, सुनील भाऊ उगले आमचे सावकार ते संघ मालक आहेत महात्मा लेजंड सिन्नर संघाचे.
तर किट पार्टनर म्हणून या ठिकाणी धनंजय शिंदे, मातोश्री ट्रान्सपोर्ट, करपेनगर हे किट पार्टनर म्हणून मळहत सुपर किंग्स या संघाचं माफ करा, कल्पतरू डेव्हलपर सिन्नरचे बिपिन दादा धसपुते हे मात्र महात्मा लेजंड सिन्नरचे किट पार्टनर आहेत. आणि हे दोन संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसतात. परत एकदा बॅट फिरवली आहे, कनेक्शन याही वेळेस बॅट आणि बॉल मध्ये नाही आहे. दोन चेंडू लागोपाठचे निर्धाव टाकले सोमनाथ गोसावे यांनी. चांगली गोलंदाजी, चांगली सुरुवात या ओव्हरमध्ये करतायत. मागच्या ओव्हरमध्ये त्यांच्या विरुद्ध धावा आल्या होत्या, परंतु इथे जर पाहिलं तर दोन चेंडू सुरुवातीचेच खूप चांगले टाकले त्यांनी. फलंदाज इथे समाधान शिरसाट यांना निरुत्तरी ठेवलं. चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली जाते, प्रत्युत्तर दिलं जात आहे आणि ते देणं फार गरजेचं आहे. 2 विकेट आलेल्या आहेत, धावफलकावर 30 धावा आहेत. शूटर डेअर डेव्हिल्स ही टीम बॅटिंग करते. यावेळेस वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यामध्ये यशस्वी झालेत का नाही. पंचांनी मात्र इथे वाईड घोषित केलं. ऑफस्टंपच्या बराचसा बाहेर होता बॉल. लगेचच रिव्ह्यूची मागणी इथे करण्यात आली आहे. फिल्डिंग टीम कडून रिव्ह्यूची मागणी होते व्हाईट बॉल साठी. फिल्डिंग टीम रिव्ह्यू फॉर व्हाईट बॉल. सिन्नर टेनिस प्रीमियर लीगचं अतिशय सदाबहार आयोजन. एकूण 14 संघांचा समावेश असणारी ही क्रिकेटची स्पर्धा बघता बघता 8व्या वर्षामध्ये आलेली आहे आणि 8वं वर्ष देखील आता अंतिम टप्प्याकडे चाललंय. या स्पर्धेला प्रचंड प्रेम आमच्या प्रेक्षकांनी दिलं. या स्पर्धेसाठी ज्यांनी स्पॉन्सरशिप दिली त्यांची आम्ही मनापासून आभारी आहोत, कारण तुमच्या योगदानामुळेच ही स्पर्धा दरवर्षी पुढे येत असते. त्या सर्व स्पॉन्सर्स देखील आम्ही मनापासून आभारी आहोत. प्रेक्षकांनी तर प्रचंड प्रेम दिलेलं आहे. प्रेक्षकांनी या स्पर्धेला अक्षरशः डोक्यावर घेतलेलं आहे. सिन्नर टेनिस प्रीमियर लीग म्हटलं तर मग ही मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून सिन्नर टेनिस प्रीमियर लीग कडे पाहिलं जातं. आणि आज ती स्पर्धा 8व्या वर्षापर्यंत आलेली आहे. आणि विशेष म्हणजे या स्पर्धेचा बोलबाला आता फक्त नाशिक जिल्ह्यापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलेलं आहे या स्पर्धेने. आणि एक वैशिष्ट्य या स्पर्धेचं राहिलं जे आपण सातत्याने सांगत आलो की सिन्नर तालुक्यातील खेळाडूंसाठीच हे हक्काचं व्यासपीठ उभं राहिलेलं आहे. आणि सिन्नर तालुक्यातील अनेक खेळाडू दरवर्षी इथे घडतात. ते तालुक्यासाठी चांगलं क्रिकेट खेळतात, ते जिल्ह्यासाठी चांगलं क्रिकेट खेळतात. त्याचं कारण आहे की सिन्नर टेनिस प्रीमियर लीग. यस, निर्णय आलेला आहे. सेकंड लाईनच्या आतमध्ये बॉल पडलाय, फेअर बॉल. आणि मुख्य पंच आपला निर्णय मागे घेत आहेत. रिव्ह्यू सक्सेसफुल असं म्हणू शकतो आपण. फिल्डिंग करणाऱ्या टीमने जो रिव्ह्यू घेतला होता तो रिव्ह्यू या ठिकाणी यशस्वी ठरलेला आहे. बॉलिंग साठी परत एकदा सोमनाथ गोसावी. बॅट वेगात फिरवली आहे. ब्लाइंड स्ट्रोक यावेळेस पाहायला मिळालाय. समाधान शिरसाटला लागोपाठचे 4 चेंडू डॉट केलेत सोमनाथ गोसावी यांनी. काय जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी होते, परंतु समाधान शिरसाट हे कमी नाही आहेत, त्यांनाही उत्तर द्यावं लागेल. पायांची हालचाल नव्हती, जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न की तुम्हाला बॉलच्या लाईन मध्ये यावं लागेल तर तुम्ही धावा बनवू शकता. तो प्रयत्न पहिल्या 4 बॉल मध्ये झालेला नाहीये. यावेळेस उंच बॉल गेलाय, फटका फसतोय, परंतु क्षेत्ररक्षक मात्र तिथे कोणी नाहीये. निर्मनुष्य क्षेत्रामध्ये बॉल पडलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न स्ट्रायकर एंड कडून झाला होता, परंतु समाधान यांनी नकार दिला. मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक तो मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. रोहित खाडे आता स्ट्रायकर एंड वर आलेले आहेत. क्रिकेटचा खेळ म्हटलं तर आपल्या सर्वांचा आवडता खेळ आहे आणि विशेषतः टेनिस बॉल क्रिकेट. आता क्रिकेट वेगवान होत चाललंय. आता टेस्ट क्रिकेट बघायला मजा येत नाही, वन डे क्रिकेट सुद्धा आता जास्त करून कोणी बघत नाही. 2020 क्रिकेट त्याच्यापेक्षाही वेगवान क्रिकेट आलेलं आहे आता टेनिस बॉलचं. त्यामुळे प्रेक्षक आता टेनिस बॉल क्रिकेटकडे वळतायत. प्रेक्षकांना देखील हे क्रिकेट आवडतंय. अनेक खेळाडू, अनेक फटके, नवनवीन फटके हे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये उदयास येतात आणि ते पाहायला मजा येते. आणि अनेक सामने रंगतात. कमी ओव्हरच्या मॅचेस मध्ये सामने रंगतात. प्रत्येक संघ तुल्यबळ असतो, प्रत्येक संघ बलाढ्य असतो, त्यामुळे तो क्रिकेटचा खेळ पाहायला मजा येते. ज्यावेळेस वेगात टाकला बॉल सरळ यष्टिरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ झालाय. डॉट बॉल. ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 4 ओव्हर संपतायत. कौतुक करावं लागेल इथे सोमनाथ गोसावी यांचं. या अगोदरच्या ओव्हरमध्ये 13 आल्या होत्या, परंतु मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या सोमनाथसाठी. या ओव्हरमध्ये फक्त 1 धाव दिली आहे. अप्रतिम कामगिरी या ओव्हरमध्ये त्यांनी केली आहे. 4 ओव्हर संपतायत आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावर शूटर डेअर डेव्हिल्स 2 खेळाडू बाद आहेत. 31 धावा आहेत. 31 रन. ही पहा, ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. 4 ओव्हर संपलेले आहेत. 4 ओव्हर नंतर धावा 31 झालेल्या आहेत. 2 खेळाडूंच्या मोबदल्यामध्ये अजूनही 4 ओव्हरचा खेळ येणं बाकी आहे.
पाहूयात त्या 4 ओव्हरमध्ये कशा पद्धतीने आता मॅच पुढे जाते. फलंदाजी करणाऱ्या संघाला प्रामुख्याने प्रयत्न करावे लागतील धावा बनवण्यासाठी. समाधान शिरसाट या सामन्यामध्ये थोडासा स्ट्रगल करतायत, ही चिंतेची बाब आहे, परंतु रोहित खाडे यांना त्यांना चांगली साथ द्यावी लागेल गोलंदाजी करण्यासाठी. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण पाहू शकता गोलंदाज आपल्याला गोलंदाजीसाठी पाहायला मिळणार आहेत. बॉलिंगसाठी येत आहेत सुदाम पेडेकर यांच्या हातामध्ये बॉल आता मात्र देण्यात आलेला आहे. प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. पाहूयात कशा पद्धतीने कामगिरी या ठिकाणी होणार आहे. पुढचा बॉल तो मात्र या ठिकाणी ओव्हर नंबर 5 मध्ये बिग हिट, पहिलाच बॉल तो मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे, नो बॉल आणि त्यावर हा षटकार, 6 रन. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. समाधान शिरसाट मागे थोडासा स्ट्रगल केला, मागच्या काही ओव्हर मध्ये थोडासा स्ट्रगल केला, परंतु या ओव्हरची सुरुवात षटकारानं केली. जब टूटने लगे हौसले तो ये याद रखना मेरे दोस्त, जब टूटने लगे हौसले तब ये याद रखना मेरे दोस्त, मेहनत किए बिना हासिल तो तख्तो ताज नहीं होते. अरे ढूंढ लेना अंधेरों में मंजिल अपनी, क्योंकि जुगनू कभी रोशनी के मोहताज नहीं होते. आणि तेच मैदानाच्या आतमध्ये इथे दाखवतात फलंदाज समाधान शिरसाट. पहिल्याच बॉलवर त्यांच्या बॅटमधून एक षटकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल, खरा बॉल, चुकीला माफी नाही आणि ते सांगतात समाधान शिरसाट. अजून एक षटकार चेक केला जाईल, कमरेच्या वर बॉल आहे का. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार. दीपक पिळगावकर सर आहे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. बघूयात कमरेच्या वर बॉल आहे का, बिमर आहे का, ते मात्र तपासलं जाईल. यस, पंचांनी तर नो बॉल दिलाय, परंतु पाहावं लागेल आता इकडे काय असणार आहे. दिला ना, अच्छा अच्छा, हा अंपायर्सने दिलेलं नाहीये. यस 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 यस, निर्णय आलेला आहे नो बॉल आणि पुढचा चेंडू फ्री हिट. नो बॉल आणि त्यावर हा षटकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 लागोपाठचे षटकार आणि दोन्ही चेंडू खराब होते. पहिलाही नो बॉल होता, तो मात्र ओव्हरस्टेपचा. हा नो बॉल आपल्याला पाहायला मिळतो कमरेच्या वर असल्या कारणे. आणि आता मैदानाच्या आतमध्ये समाधान यांच्यासाठी फ्री हिटची संधी आहे. पाहूयात 2 चेंडूंमध्ये धावा आलेल्या आहेत तब्बल 14. एकही चेंडू आतापर्यंत अधिकृत या ठिकाणी ग्राह्य धरला गेलेला नाहीये. बघूयात आता काय निश्चितच मैदानाच्या आतमध्ये होईल. थोडासा वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे. महात्मा लेजंड सिन्नर या टीमच्या खेळाडूंना आमची प्रामुख्याने विनंती राहणार आहे. सिन्नर टेनिस प्रीमियर लीगचं अतिशय सदाबहार प्रभावी आयोजन, प्रत्येक गोष्टीचा बारकाईने आढावा घेऊन ही स्पर्धा आपल्यापर्यंत आणली जाते. आणि विशेष म्हणजे सिन्नरच्या प्रेक्षकांना देखील नवनवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न हा आमच्या आयोजकांचा राहिलेला आहे. आज तुम्ही जर बघितलं तर सिन्नर तालुक्यातील प्रत्येक भागातील कानाकोपऱ्यातून आलेला खेळाडू या स्पर्धेमध्ये आपलं प्रदर्शन करताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आणि विशेषतः काय आहे तर विशेष एकच आहे की सिन्नर तालुक्याच्या क्रिकेटच्या प्रत्येक घटकाला एकत्र आणणारी क्रिकेटची स्पर्धा म्हणजे STPL. आणि आज या मंचावर आपण त्या क्रिकेटच्या स्पर्धेचा आनंद घेतोय. फ्री हिटची संधी आहे. गोलंदाज मात्र या ठिकाणी बदलला जातोय, नवीन गोलंदाजाचा वापर केला जातोय आणि आयुष रामराजे यांच्या हातामध्ये बॉल परत एकदा देण्यात आलेला आहे. समाधान शिरसाट जे स्ट्रायकर, थोडासा स्ट्रगल सुरुवातीला केला होता त्यांनी, परंतु त्यानंतर यावेळेस ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल आहे. पंच इथे आपल्याला व्हाईट बॉलची घोषणा करताना दिसत आहेत. एक अतिरिक्त धाव मिळेल आणि फ्री हिट जो आहे तो कंटिन्यू राहणार आहे. धावसंख्या पुढे गेली, धावफलकाने मजल मारली आहे. 46 धावा धावफलकावरती पाहायला मिळणार आहेत. 2 गडी बाद आहेत, परंतु या ओव्हरमध्ये म्हणजेच मागच्या ज्या 2 नो बॉलवर धावा आल्या त्या महत्वाच्या ठरल्या. यावेळेस देखील स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये बॉल आणि सरळ मुख्य मंचाला सलामी देणारा हा चौकार समाधान शिरसाटच्या बॅटमधून. पाहुणी मौका, हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत
चौका. परत एक खराब चेंडू मात्र स्क्वेअर लेगला मागे क्षेत्ररक्षक उभे करण्यात आलेले आहेत. एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये आणि एकच्या मदतीने धावफलक देखील आता पुढे जात असताना मळत सुपर किंग्स या संघाचे किट पार्टनर मातोश्री ट्रान्सपोर्ट करपेनगरचे धनंजयजी शिंदे साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन होत आहे. धनंजयजी शिंदे साहेब आपलं मनपूर्वक सहर्षाचं स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सर्वांचं स्वागत आहे STPL मध्ये. आपले सॉफ्टमच्या बाहेर पंच मात्र इथे नो बॉलचा कॉल देताना पाहायला मिळालेले आणि अजून एक संधी आहे फ्री हिटची. मग कमबॅक केलं होतं म्हणजे ज्या पद्धतीने सोमनाथने गोलंदाजी केली, ज्या पद्धतीने शाहरुख शेख यांनी गोलंदाजी केली, तिथे थोडंसं पुनरागमन केलं होतं. फलंदाजी करणारा संघ थोडासा दबावामध्ये होता, परंतु मागच्या 2 नो बॉलवर जे 2 षटकार आले ना, त्या 2 षटकारांनी मानो मुर्दो में जान डाल दी. अगदी त्याच पद्धतीने कामगिरी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. त्यानंतर फलंदाज मात्र थोडेसे हवी ठरले, थोडेसे गोलंदाजी करणाऱ्या संघावर वर्चस्व निर्माण करताना पाहायला मिळाले. एक सिंगल आली आहे आणि धावफलक 1च्या मदतीने पुढे जाईल. धावफलकावर 53 धावा. एका बाजूला टीम खेळते शिवडे डेअर डेव्हिल्स, तर त्यांच्या विरुद्ध टीम आहे महात्मा लेजंड सिन्नर. या 2 संघांमध्ये ही लढत. फुल टॉस बॉल यावेळेस देखील लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मध्ये बॉल काऊ कॉर्नर मध्ये अडवला जातो. तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे मार्गस्थ होणार आहे. धावफलकामध्ये बदल होईल. हे षटक थोडंसं महागडं राहिलं, हे षटक थोडंसं वेळ घेणारं राहिलं आणि या षटकासाठी जर पाहिलं तर 2 गोलंदाजांचा वापरही झालाय. 55 धावा. यावेळेचा बॉल कव्हरला ढकलला. क्षेत्ररक्षक मात्र मागे कव्हरमध्ये एक सिंगल दरम्यानच्या कालावधीत पूर्ण केली जाईल. धावफलकामध्ये होणारा बदल. एकूण धावसंख्या आपण बघू शकता 56 वर धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. ओव्हर नंबर 5 सुरू आहे. 8 ओव्हरची मॅच आहे. 5वी ओव्हर सुरू आहे आणि 5व्याच ओव्हर मध्ये धावा 56 झालेल्या आहेत. म्हणजे आता शिवडे डेअर डेव्हिल्सने कमबॅक केलंय. यावेळेस ओव्हर द कव्हर खेळण्याचा प्रयत्न. फटका मिस टाइम आहे आणि क्षेत्ररक्षक नो बॉल. पुढच्या एकदा नो बॉल. नो बॉलचा कॉल तो मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी सातत्यानं आपल्याला बघायला मिळतो. ओव्हर स्टेप सातत्यानं केली जाते आणि निश्चितच फ्री हिटची संधी परत एकदा समाधान शिरसाटसाठी. मोठा फटका खेळण्याचा इरादा. बॅटवर चेंडू प्रॉपर आलेला नाहीये. टायमिंग जुळलं नाही. मिड विकेट मध्ये बॉल आणि एक सिंगल मात्र या ठिकाणी पूर्ण होणार आहे. बॉलला लिफ्ट देऊ शकले नाही. उंच खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तिकडे टायमिंग जुळलं नव्हतं. एकदा मिड विकेट मध्ये पूर्ण केली जाणार आहे. धावफलक 1च्या मदतीने पुढे जाईल. 5 ओव्हर पूर्ण झाल्यात आणि 5 ओव्हर नंतर धावफलकावर आपण टाकूयात नजर. शूटे डेअर डेव्हिल्स 2 खेळाडू बाद. धावा 59. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. 5 ओव्हर संपल्या. 5 ओव्हर नंतर 59 झाल्या, परंतु 2 फलंदाज देखील बाद झालेले आहेत. बॉलिंगसाठी आलेले शाहरुख शेख ज्यांच्या हातामध्ये बॉल आहे आणि बॅटिंग पॉवर प्ले तोही घेण्यात आलाय. बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलाय आणि या बॅटिंग पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये आपण शाहरुख शेख यांना पाहू शकता, ज्यांनी मागच्या ओव्हर मध्ये आपला प्रभाव टाकलेला आहे. महत्वाची विकेट मिळवली होती. तेच शाहरुख आलेत बॉलिंगसाठी. पहिलाच बॉल पायांवर टाकलाय, वेगात टाकलाय आणि तिकडे जर पाहिलं तर एक धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. एक धाव लेग बाईसच्या मदतीने पूर्ण केली जाईल आणि धावफलकामध्ये होईल बदल. एकूण धावसंख्या पुढे जात असताना 59 धावा. 59 वरून धावफलक 60. लेग बाईसची सिंगल आल्यानंतर 60 धावा धावफलकावरती पूर्ण केल्या जाणार आहेत. बॉलिंगसाठी शाहरुख शेख. ओहो, चांगला बॉल. टप्पा पडला. बॉल सरळ वेगात गेला यष्टीरक्षकाच्या दिशेने. डॉट बॉल तो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कमबॅक शाहरुख शेख. शाहरुख शेख नावाचं जर पाहिलं तर वादळ निश्चितच गोलंदाजीमध्ये आहे. त्यांनाच आपण पाहू शकता गोलंदाजी करत असताना, परंतु समोर रोहित खाडे स्ट्रायकर एंडला. ओकलिन बोल्ट फलंदाजाने यष्ट्या दाखवल्या आणि शाहरुख शेखने त्या वाकवल्या. विकेट.
संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. हॅलो चेक. या विकेटसाठी संघमालक सन्माननीय योगेश भाऊ मंडलिक साहेबांच्या वतीने 500 रुपयांचा पुरस्कार शाहरुख शेख यांच्यासाठी असणार आहे. योगेश भाऊ मंडलिक त्यांच्या वतीने हा पुरस्कार असणार आहे. विकेट आली आहे रोहित खाडे यांची आणि आता बॅटिंग करण्याकरिता जर पाहिलं तर फलंदाज दाखल होत आहेत. गणेश धोंगडे बॅटिंग करण्यासाठी दाखल होत आहेत. क्रिकेटचा खेळ आहे, प्रयत्न प्रत्येकाला करावे लागतात. क्रिकेटचा खेळ ते शिकवतो, लढायला शिकवतो, प्रयत्न करायला शिकवतो. आपल्याला लढायला शिकवल्यानंतर हा खेळ आपल्याला एकजूट राहायलाही शिकवतो. त्यामुळे या क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही जर उतरले ना मैदानात तर मग फक्त विजय मिळवण्याच्या उद्देशाने तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागतं. गोलंदाजी करण्यासाठी तुम्ही उतरले तर मग तुम्हाला त्या सामन्याला कशा पद्धतीने आपल्या बाजूने खेचायचं त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. बॅटिंगला उतरले तर प्रतिस्पर्धी संघाच्या विरुद्ध कशा पद्धतीने धावा बनवायच्या तो प्रयत्न तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये सातत्याने करावा लागणार आहे. आणि तो प्रयत्न आता शिवडे डेअरडेव्हिल्सला करायचा आहे की ज्या पद्धतीने धावा त्यांना बनवायच्या आहेत. ओहो, विकेट करण्याचा प्रयत्न जर झालाय. पहिल्याच बॉलवर मोठा फटका खेळण्याचा इरादा तो मात्र डॉट बॉल घोषित केला जातोय. शाहरुख शेख काय गोलंदाजी केली आहे मित्रांनो. 10 चेंडू टाकलेत, फक्त 2 धावा दिल्या आणि 2 महत्वाच्या विकेट घेतल्या शाहरुख शेख यांनी. सिन्नर तालुक्यातील ब्राह्मणवाडीचं भूषण आहे आणि तोच आपल्याला गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. आज चर्चेतलं नाव आहे, एक वलयांकित नाव आहे आणि प्रतिभाशाली खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. तो शाहरुख तयार होतोय. त्यावेळेस मात्र फुल टॉस आहे परंतु बराचसा वेगात असल्या कारणे बॅटवर प्रॉपर आलेला नाहीये. मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मध्ये काऊ कॉर्नर मध्ये बॉल अडवलं, क्षेत्ररक्षकाने फेकलं बॉलला. तोपर्यंत एक सिंगल पूर्ण केली जाणार आहे. धावफलक 1च्या मदतीने पुढे जाईल. धावफलकामध्ये बदल 61 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. प्रत्येकाला मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं ना तर एक व्यूहरचना आखावी लागणार आहे. परंतु प्रामुख्याने शाहरुख शेख, सोमनाथ गोसावी या 2 गोलंदाजांचं आपण कौतुक करूया डावामध्ये. कोण है किसमें कभी कमी नाहीये, म्हणजे असं कोणी नाहीये की ज्याच्यामध्ये कमी नाहीये. यावेळी चांगला बॉल थोडासा कमी गतीने टाकला होता. टप्पा पडल्यानंतर बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ झालाय आणि डॉट बॉलची नोंद ती मात्र या ठिकाणी केली जाणार आहे. या ओव्हरमध्ये देखील फक्त 2 धावा शाहरुखने खर्च केलेल्या आहेत आणि एक महत्वाची विकेटही आली आहे. 6 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 6 ओव्हर नंतर शिवडे डेअरडेव्हिल्स 3 खेळाडू बाद 61 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. थोडासा वेळ वाचू. 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी राहील. आपण चर्चा करत होतो कोण है किसमें कमी नहीं है, आसमान के पास भी जमीन नहीं है. त्यामुळे प्रत्येक जण प्रत्येकामध्ये काही ना काही कमतरता असते. परंतु तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जर उतरले, क्रिकेटच्या खेळामध्ये जर तुम्ही उतरले तर तुम्हाला त्या चुकां मैदानाच्या आतमध्ये उतरण्याच्या अगोदर तुम्ही ज्या चुका करतायत त्या सुधारून उतरण्याची गरज आहे. सराव फार महत्वाचा असतो. म्हणजे क्रिकेटच्या मैदानावर प्रतिस्पर्धी का जिंकला, त्याने आपल्यापेक्षा जास्त सराव केला, त्याने आपल्यापेक्षा चांगला खेळ केला. सातव्या ओव्हरला सुरुवात होते. हो, खूप चांगला बॉल यावेळेस पुढे टाकला होता. त्याला स्वीप करण्याचा प्रयत्न केला जातोय. एक सिंगल जरूर त्या ठिकाणी पूर्ण केली जाणार आहे. एक लेग बाईसची धाव मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाणार आहे. आज प्रत्येक जण आपल्या गावासाठी खेळतोय. या अगोदर अभिनंदनने खूप चांगला उल्लेख केला, जोपर्यंत हातपाय शाबू देणार मी माझ्या तालुक्यासाठी आणि माझ्या गावासाठी मी खेळणार. या गोष्टी तुम्हाला निश्चितच मैदानाच्या आतमध्ये उतरल्यानंतर कराव्या लागतात. तुमच्याकडे आत्मविश्वास तो फार महत्वाचा असतो. यावेळेस हा टप्प्याचा बॉल मिड विकेटच्या दिशेने खेळलाय. बॉल क्षेत्ररक्षक मात्र डीप मध्ये उभे आहेत. एक धाव मात्र पूर्ण केली जाणार आहे. वडांगणी सनरायझर्स या संघाचं कॉम्बिनेशन तुम्ही पहा, या संघाची एकजूट तुम्ही पहा. शांतीत क्रांती करणारा तो संघ दरवर्षी राहिलेला आहे आणि आज या स्पर्धेमध्ये तो अनबीटन आहे. ही एकजूटता देखील तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये फार महत्वाची ठरते. टीम कॉम्बिनेशन फार महत्वाचं ठरतं. बॉल हवेत खेळला जातोय, फटका इथे बसलेला आहे आणि क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, स्वतः गोलंदाज वेल जज कॅच, खूप चांगला कॅच कॅरी केला जाईल. विकेट येते, खेळाडू बाद होत आहे.
संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. फलंदाज बाद झालेत, अजून एक खेळाडू बाद झाले. आपण एकजुटीबद्दल चर्चा करत होतो. पहा, टीमची एकजूट फार, मी नेहमी सांगतो की टीम एकाने जिंकत नाही, टीम एकीने जिंकते. टीम वर्क मेक्स ड्रीम वर्क. ऑर्केस्ट्रा अनेकांनी पाहिलं असेल. त्या ऑर्केस्ट्रामध्ये हार्मोनियम वाला असतो, ड्रम सेट वाला असतो, ढोलकेवाला असतो, पियानो वाला असतो, गायक असतो. हे सर्वांचा संगम झाल्यानंतर तो ऑर्केस्ट्रा ऐकायला मजा येते. त्यामुळे कुठलंही काम किंवा कुठलीही गोष्ट जर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटच्या मैदानावर सुद्धा एकजूट सगळ्यांची असली ना, तर मग ते काम खूप चांगल्या पद्धतीने पार पडलं जातं. इथे प्रत्येकाला ते करावं लागेल. धावफलकावर आपण नजर टाकू. विकेट आली आहे, फलंदाज बाजून परतले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहेत. दिनेश पेडेकर यांना आपण बॅटिंग करण्यासाठी दाखल होताना पाहू शकता. तर बॉलिंगसाठी पवन गीते. ओहो, खूप चांगला बॉल. कमी गतीने होता परंतु टप्पा खूप चांगला होता. एक सिंगल आली. धावफलक 1च्या मदतीने पुढे जात असताना समाधान शिरसाट आले स्ट्राईकवर. समाधान शिरसाट यांनी 16 बॉल खेळले, 24 धावा बनवल्या. ज्या वेळेस संघ अडचणीमध्ये सापडला त्या वेळेस समाधान धावून आलेले आहेत. आणि आजही तीच परिस्थिती शेवटी डेडेविल संघासाठी. सिद्धार्थ लवकर बाद झाले. सिद्धार्थने याही सामन्यामध्ये निराश केलं, परंतु समाधानने ती जबाबदारी निश्चितच पार पाडली आहे. यावेळेसचा बॉल उडवलाय आणि सरळ महात्मा लेजंड सिन्नरच्या बॅनरवर हा षटकार ठोकलाय. 6 धावा. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. यस, अजूनही जर पाहिलं तर एक चेंडू या ओव्हरमध्ये येणं बाकी आहे. 70 धावा धावफलकावर. 4 खेळाडू बाद झालेले आहेत. ओव्हर नंबर 7चा शेवटचा बॉल. तोही उडवलाय आणि तोही फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. रोज रोज गिर कर भी मैं मुकम्मल खड़ा हूं. ए मुश्किलो देखो जरा मैं तुमसे कितना बडा हूं. तेच मैदानाच्या आतमध्ये सांगतायत समाधान शिरसाट. अजून एक धुवाधार. हा गेला षटकार. वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार. ही पहा, ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. यानंतरच्या मॅचचा टॉस करणं देखील गरजेचं आहे. गणित गुरु निमगाव आणि त्यांच्या विरुद्ध मळहद्द सुपर किंग्स या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती राहील. या ओव्हर नंतर टॉस होणार आहे. टॉस साठी आपण येऊन या ठिकाणी थांबायचं आहे. गणित गुरु निमगावचे विरुद्ध मळहद्द सुपर किंग्स अशी मॅच आपल्याला यानंतर पाहायला मिळणार आहे. त्याचा टॉस आपण इनिंग ब्रेक मध्ये संपन्न करणार आहोत. परंतु मैदानाच्या आतमध्ये काय सुरू आहे? मैदानाच्या आतमध्ये समाधान शिरसाटने गिअर बदललाय आणि आता शेवटच्या ओव्हरसाठी जर पाहिलं तर अजय घुगे यांच्या हातामध्ये बॉल देण्यात आलाय. अजून एक युवा गोलंदाज त्यांच्या हातामध्ये बॉल देण्यात आलेला आहे. शेवटी डेअरडेव्हिल्सने 76 बनवल्या. अजूनही 6 बॉल मध्ये पाहायचं किती ते जमा करतायत. पहिलाच बॉल ओव्हर द कव्हर खेळण्याचा मानस. पहिल्याच बॉलवर विकेट. पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे. अजय घुगे इथे आल्याबरोबर विकेट मिळवून देत आहेत आणि फलंदाजाचा खेळ थांबवत आहेत. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. निळखंड सीएनजी मोटर्स, हॉटेल सुखसागर समोर, नाशिक पुणे बायपास सिन्नर, प्रोप्रायटर माननीय श्री नवनाथ निकम, माननीय श्री महेश काळे. नवीन फलंदाज येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. माही हरक यांना आपण बॅटिंग करण्यासाठी दाखल होताना पाहू शकता. पहिल्याच बॉलवर विकेट या ठिकाणी मिळवली आहे. अजय घुगे यांनी शेवटच्या ओव्हरची सुरुवात खूप चांगली केली आहे. स्लॉग ओव्हर आहे आणि स्लॉग ओव्हर मध्ये गोलंदाजाने सुरुवात तर चांगली केली आहे. फुल टॉस बॉल, त्याला ऑन साइडला फक्त दिशा दिली. मागे क्षेत्ररक्षक उभे आहेत. आमचे दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. इनिंग ब्रेक मध्ये निश्चितच टॉस होईल. गणित गुरु निमगावच्या विरुद्ध मळहद्द सुपर किंग्स. दोन्ही टीमसाठी ही मॅच देखील बरीचशी महत्वाची आहे. यानंतरचा सामना देखील चुकू नका, कारण यानंतर एक मोठे युद्ध रंगणार आहे बॅट आणि बॉल मध्ये. धावफलकावर धावसंख्या 77. 5 खेळाडूंच्या मोबदल्यामध्ये बॉलिंग करण्यासाठी जर पाहिलं तर अजय घुगे यांचं कौतुक करावं लागेल. परंतु आता समोर समाधान.
विकेट काढण्याचा प्रयत्न केला जातोय. बॉल काउ कॉर्नरला अगदी जमिनीला समांतर जातोय. मागे क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत येत आहेत. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. बघता बघता 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेंच्या मदतीने धावफलकामध्ये बदल होईल. धावफलकावर धावा 79, एक चांगला टोटल कडे जाण्याचा प्रयत्न निश्चितच राहणार आहे आणि तो प्रयत्न शेवटी डेअरडेव्हिल्स हा संघ करताना दिसतोय. समाधान शिरसाटचं विशेष कौतुक राहणार आहे. कौतुकास्पद कामगिरी त्यांनी मैदानाच्या आतमध्ये केली आहे. 38 धावा संघासाठी त्यांनी बनवल्या. उडवलाय बॉल आणि फेकून दिलाय सरळ मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. जिथे विषय गंभीर तिथे समाधान शिरसाट खंबीर. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. यावेळेचा बॉल खूप चांगल्या टप्प्यावर होता, परंतु फलंदाज समाधान शिरसाट यांच्या बॅटमधून मिड विकेटला बॉल सीमारेषेच्या बाहेर. समाधान म्हणतात फक्त हाण आणि तेच काम मैदानाच्या आतमध्ये करतायत. जबरदस्त कामगिरी समाधान शिरसाट यांची आणि संघाचंही समाधान केलंय. परंतु यावेळेचा बॉल हवेत तिकडे लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षकाने केली आहे चूक आणि चेंडूने ओलांडली आहे सीमारेषा. आलाय चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौकार. एक षटकार एक चौकार. आता क्षेत्ररक्षकाने चूक केली, चौकार आला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 89 वर. फुलर लेंथवरचा बॉल लॉंग ऑफ मध्ये. यावेळेस पकडला झेल. शेवटच्या बॉलवर का होईना झेल पकडला जातोय आणि तिकडे आली आहे विकेट. पहिल्या इनिंगचा खेळ संपला आणि 21 चेंडूंमध्ये 48 धावेंची जबरदस्त खेळी समाधान शिरसाट यांनी केली आहे. एकदा जोरदार टाळ्या समाधानच्या इनिंगसाठी. मित्रांनो, संघ अडचणीत असताना मैदानात गेले, अशा परिस्थितीमध्ये खेळले आणि 48 धावा बनवल्या देखील आणि संघाला एक चांगल्या टोटल कडे घेऊन गेले. समाधानकारक खेळी मात्र समाधान शिरसाट यांची. चला यानंतरच्या मॅचचा टॉस करूयात आणि यानंतरच्या मॅचचा टॉस करण्यासाठी हॉटेल पवन चक्कीचे सर्वे सर्वा संतोषजी आव्हाड यांना मी विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते यानंतरच्या मॅचचा टॉस केला जाईल. आपण STPL चा खेळ रंगलाय खास. पाहूया नवीन सामन्यासाठी कोण होतंय टॉस का बॉस. माननीय सागर भाऊ जाधव यांकडून टॉस का बॉस. सन्माननीय धनंजयजी शिंदे साहेब आपल्याला देखील विनंती राहणार आहे. विपिनजी दसपुते साहेब आपणही यायचंय. विपिनजी दसपुते साहेब टॉस बॉक्स मध्ये आपण आमच्यासोबत जॉईन व्हा. सागर भाऊ जाधव यांच्या वतीने टॉस का बॉस साठी आपल्याला सौजन्य मिळालेलं आहे. या साहेब या मध्ये एका बाजूला टीम आहे मळहद सुपर किंग्स आणि दुसऱ्या बाजूला टीम आहे गणित गुरु निमगाव. ओके, संतोष भाऊ आता चॉईस साठी देत आहेत. कॉल असेल गणित गुरु निमगावचा. यांच्या हातात द्या कॉइन. आता तुम्ही उडवा. हा, STPL is a call and STPL it is. टॉस जिंकलाय गणित गुरु निमगाव यांनी. इलेक्टेड टू क्षेत्ररक्षण करू. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेत आहे. मॅच महत्वाची आहे. काय रणनीतीने उतरणार आहात? आम्ही आमच्या जो म्हणजे स्ट्रॅटर्जी आहे की कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा 100% प्रयत्न करू आणि मॅच विजय होण्याचा प्रयत्न करू. काय वाटतं की टॉस जिंकलाय, फिल्डिंग घेतली आहे, त्याच्या मागे काय मुख्य कारण आहे? कारण आता टीम मीटिंग झाली असेल आणि टीम मीटिंग्स मध्ये चर्चा झाली असेल की टॉस जिंकल्यानंतर बॉलिंग घ्यायची, तर काय मुख्य कारण आहे त्याचं? समोरच्या संघाला कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करून आणि मॅच चेस करण्याचा प्रयत्न राहील आमचा. प्रमुख एकच प्रयत्न आहे की समोरच्या टीमला कमीत कमी धावात रोखायचं. खूप साऱ्या शुभेच्छा गणित गुरु निमगाव. त्यांनी सांगितलं की तुम्हाला कमीत कमी मध्ये रोखायचं. नाही, त्यांच्या बोलण्यामध्येच कॉन्फिडन्स दिसून येत होता त्यांचा. त्याच्यामुळे काही टेन्शन वाटत नाही. आम्ही आमचा गेम खेळणार आहे. असं पण आम्हाला पहिले बॅटिंगच लागत होती कारण की चेसिंग मध्ये थोडी गडबड होऊ राहिली आमची. तर आम्ही आता फ्री खेळू.
आणि त्यांच्याकडे बॅटिंग डेप्थ एवढी नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही जर 80-90 रन जरी केल्या तरी आम्ही ती मॅच रोखू 100%, आम्हाला एवढी गॅरंटी आहे. खूप चांगली स्ट्रॅटेजी तुम्ही बनवली आहे. किती महत्व आहे या मॅच साठी, कसं पाहता या मॅच कडे? नाही, आता ही मॅच जर जिंकलो तर 2 फायदे. एक तर आम्ही क्वालिफाय तर होऊन जाऊ या मॅच जिंकल्यानंतर, प्लस त्याच्या पुढची मॅच जर जिंकलो तर आम्ही टॉप 2 मध्ये पण जाऊ शकतोय. त्याच्यामुळे ही मॅच खूप महत्वाची आहे दोन्ही टीमसाठी. निश्चितच. आणि गणित गुणोत्तर देखील बरीचशी महत्वाची राहणार आहेत. नेट रन रेट त्याच्यावरती सर्वांना आता नजरा ठेवाव्या लागणार आहेत. तुम्हाला शुभेच्छा असतील म्हणत सुपर किंग्स. मान्यवरांचं मनापासून आभार. धनंजयजी शिंदे साहेब, आमचे विपिनजी दसपुते साहेब आणि आमचे हॉटेल पवन चक्कीचे संतोषजी आव्हाड साहेब, या तीनही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण नाणेफेक या ठिकाणी संपन्न केलेला आहे. त्याची मॅच अर्थात त्याचा टॉस संपन्न झालाय. टॉस जिंकलाय गणितगुरू निमगाव यांनी. प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि मळहद सुपर किंग संघाला बॅटिंगसाठी त्यांनी आमंत्रित केलेलं आहे. यानंतर जी दुसऱ्या डावाला सुरुवात होते, जिथे 90 धावेंचं टार्गेट आहे आणि त्या धावेंचा पाठलाग कशा पद्धतीने आता केला जाणार आहे आणि धावेंचा पाठलाग करण्यासाठी महात्मा लेजंड संघ उतरेल आणि येणाऱ्या 8 षटकांमध्ये काय घडेल हे ऐकवण्यासाठी समालोचन कक्षामध्ये मात्र आपण करतोय बदल. आणि समालोचन कक्षामध्ये आमचे सहकारी समालोचक मालेगावचा एक बुलंद आवाज आणि या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसापासून त्यांचा आवाज आपण ऐकतोय, आदरणीय शुभमजी आहिरे सर आपल्यासोबत जोडले जाणार आहेत. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. तुम्ही सिनियर टेनिस प्रीमियर लीग स्पर्धा पाहत राहा. स्टे ट्यून ऑन tenniscricket.in. थँक्यू. हॅलो हॅलो, साउंड चेक 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 चेक. उन्होंने करके रखा है, हमें भी करना होगा. मैदान में घुसकर मैदान को जीतना होगा. मैदान जिंकायचं आहे आणि मैदान जिंकण्यासाठीचा हा लढा मैदानात सुरू झालाय. थँक्यू सो मच. शाहरुख पठाण सरांना आपण ऐकत होतो आणि एका छोट्याशा वाऱ्याच्या झुळकीनं देखील आमचं स्वागत देखील झालेलं आहे. हाय हॅलो आणि नमस्कार सिन्नरकरांनो. आपण पाहतोय सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशन द्वारा आयोजित STPL पर्व 8 दिवस 9 सामना क्रमांक 2 आणि दुसरा सामना दुसऱ्या डावात आलेला आहे. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला बॉल, पहिलाच बॉल तो मात्र खेळपट्टीवरती अगदी धुरळा काढत चाललाय. व्हाईट बॉल आलाय. व्हाईट बॉलने केली आहे सुरुवात. 90 रन बनवायचे. 8 षटकांचा सामना आहे. 90 रन म्हणजे पहिल्याच बॉल पासून आपण पाहतोय 11 रन बरोबर जवळ जवळ धावा बनवायचे आहेत. क्रॉस बॅटेड फटका मिड विकेट मध्ये चेंडूला हवा दिली आहे. चेंडू चाललाय, एक टप्पा घेतोय आणि झीमेला आलिंगन देतोय. आगाज आगाज आणि आगाज तो मात्र घोटेकर साहेबांच्या बॅट बंद सुरू झालाय. डीजे पाहुनी मौका हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. याही वेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला खरा. तू गणेश ढोंगडे ना आपण बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय. पूर्वार्धाचा खेळ ज्यांनी ज्यांनी पाहिला असेल त्यांना समाधान दादांची बॅटिंग ती मात्र आवडली असेल. काय कमालीची बॅटिंग केली. संघ अडचणीत होता. नक्कीच शाहरुख सरांनी सांगितलं संघ अडचणीत होता, परंतु ते म्हणतात ना कद बडा ना पद बडा, जो मुश्किल में खडा वही सबसे बडा. समाधान यांनी मात्र मोठी खेळी करून दाखवली. कीर्ती महान ती ठेवावी लागते मैदानात उतरल्यावर. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न आहे. लेट कटचा फटका. यावेळेला थोडासा संभ्रम खेळपट्टीवरती पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंड वरून एक धाव घेण्याची तयारी तर दाखवली, परंतु नॉन स्ट्राईक एंड वरून पहिलेच हँडब्रेक गाडीला लावलेला होता, त्यामुळे ती गाडी पुढे निघालेली नाहीये. डॉट बॉल आलाय. लागोपाठचे 2 डॉट बॉल आपण पाहतोय. 5 धावा धावफलकावरती आहेत. पहिला बॉल व्हाईट, त्यानंतर चौकार आपण पाहिला. विकास घोटेकर आणि जगदीश रानडे दोघांची जोडी आहे. यावेळेला बाटची काढ. विकेट कीपर लाजवाब कॅच. उडता कीपर आपण पाहतोय सिद्धार्थ नक्का. उडता सिद्धार्थ तो मात्र चेंडूला झडप मारून हातात कंप्लीट करतोय आणि बिग विकेट डाऊन. विकास घोटेकर ते मात्र हाती निराशा घेत आहे आणि आपल्या तंबूचा आसरा घेण्यासाठी पाचारित होत आहे. विकेटचं पतन. फलंदाज बाद.
संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. पहिली विकेट गेली आहे चौथ्या चेंडूवरती. हो सकता है, हो सकता है या वाक्यापेक्षा सर्वात महत्वाचं वाक्य काय माहिती आहे? हम कर सकते है. आम्ही करू शकतो, आम्ही करू शकतो कारण समोरच्यानं केलंय. आय कॅन, आय कॅन, आय कॅन. मी करू शकतो हे महत्वाचं आहे. यावेळी अक्रॉस बॅटेड फटका, स्वीट साऊंड तर आलाय बॅट मधनं. चेंडू निघाला मिड विकेटच्या क्षेत्रात. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 6 धावा धावफलकावरती आहेत. षटक नाट्यमय राहिलंय कारण मिड विकेट मध्ये पहिल्याच बॉल वरती आपण चौकार पाहिला होता. शेवटचा बॉल आहे. येस येस, जागा बनवली आहे आणि चेंडूला त्याची जागा दाखवली आहे. चेंडू चालला डीप लाईक सीमा पार. क्षेत्ररक्षकाच्या हाताला ब्रश केलं बॉल नाही, परंतु तिथे क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न कमी पडत आहे. त्यामुळे ही चौकाराची हमी आपल्याला पाहायला मिळते. 4 धावा शेवटच्या बॉलवर आलाय चौकार आणि पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. 10 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस. हा आहे स्टार मोबाईल द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी. प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकार. ही पहा होर संपली. या होरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलव. शिवडे डेअरडेव्हिल्स वर्सेस महात्मा लेजंड्स या दोन संघांमधला हा सामना पाहतोय. महात्मा लेजंड्सला या टुर्नामेंट मध्ये करो या वनवली मॅच आहे. त्यांना ही मॅच जिंकायची आहे जर त्यांना या टुर्नामेंट मध्ये पुढे जायचंय तर. तो शिवडे डेअरडेव्हिल्स यांना टॉप करायचं आहे, त्यामुळे त्याच्यासाठी त्यांनाही टॉप करण्यासाठी ही मॅच महत्वाची आहे. त्यामुळे दोघं बाजूने तितकेच घाणाघाती प्रहार केले जाणार आहेत. पहिल्या षटकात 10 धावा आल्या. जवळजवळ 11च्या सरासरीने धावफलकाचा पाठलाग करायचा आहे. पवन गीते बॅटिंग स्ट्राईकवर आहेत. नवीन गोलंदाज निलेश बागुल अर्थातच नील ना आपण पाहतोय जे एनबी स्पोर्ट्स चे सर्व आहेत. बॅकफुटला जाऊन कट केलाय. हो विकेटचं पतन. स्वतःची चूक आणि त्यावर गोलंदाजी करणारा संघ करतोय विकेट बुक. बॅटर फटका खेळता क्षणी कपाळाला हात लावताय आणि माघारी परत नाही. डीजे संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. शिवडे डेअरडेव्हिल्स या संघाला आपण पाहतोय मैदानाच्या आत फिल्डिंग करणारा संघ आहे. चॉकलेटी कलरची जर्सी त्यांच्या अंगावरती अप्रतिम दिसते. या संघाचे संघमालक आहेत सन्माननीय प्रवीणजी निवृत्ती चव्हाणके साहेब. शिवबोले व्हेजिटेबल कंपनीचे ते सर्व आहेत आणि याच संघाचे किट पार्टनर आहेत सन्माननीय इंजिनियर किरणजी उगळे साहेब, माजी नगराध्यक्ष. किरणजी डगळे साहेब हे या संघाचे किट पार्टनर आहेत. नवीन बॅटर आलेत सोमनाथ गोसावी. सोमनाथ गोसावी हो चापट मारली आहे आणि चेंडूला मात्र कानशिलात मारत डीप कव्हरच्या क्षेत्रात पाठवलाय. इनफिल्डला क्लिअर केलाय. चेंडू गेलाय टन उड्या मारत सीमा पार. 4 चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास. प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. यावेळेला खोलवर टाकलाय. अपील तर केली विकेट कीपर परंतु नाही. डॉट बॉल आलाय. अभिजित हारक अर्थातच उर्फ गणू यांनी जर का या मॅच मध्ये 3 कॅचेस कॅरी केल्या तर त्यांचे जवळचे मित्र सिद्धार्थ लांडगे यांच्या वतीनं 1100 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाणार आहे. यावेळेला क्रॉस बॅटेड फटका खेळायचा आहे. बॅटची आतली कट घेतली आहे आणि हो डायरेक्ट हिट. निशाणा तो मात्र परफेक्ट लागलाय. दांडीला मात्र वरती क्रॉस केलाय.
सिंगल आली आहे, सिंगल कंप्लीट केली गेली आहे. या सिंगलच्या मदतीने धावफलक हलकसं पुढे जाणार आहे. 15 वरती 15 ऑन बोर्ड. 1.4 षटकाचा खेळ. पॉवर प्लेचे शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 11च्या सरीसरीने धावफलकाचा पाठलाग करायचा आहे, त्यामुळे प्रयत्नशील असेल बॅटर जगदीश रानडे, बॅटर सोमनाथ गोसावी, निलेश पागोल. अर्थातच नील पाहुयात. अजून 2 चेंडू नीलचे शिल्लक आहेत, त्यामुळे नील कशा पद्धतीने गोलंदाजी करतात तेही महत्वाचं असेल. कमी गतीने टाकला आहे आणि उलट्या बॅटने खेळण्याचा प्रयत्नही केलाय. फ्लाइंग स्लिप मध्ये फिल्डर आहेत, ते बॉलवरती येत आहे, उचलून फेकताय, तोपर्यंत एक धाव ती कंप्लीट केली जाते खेळपट्टीवरती. शेवटचा बॉल तो मात्र आता शिल्लक राहिलाय. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं लेट कटचा फटका खेळण्याच्या नादात विकेटचं पतन झालं आणि त्यानंतर मात्र पुढच्या बॉलवर लगेचच एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात एक चौकार आपण पाहिला. त्यानंतर मात्र उतरता क्रम लागला थोडासा या षटकाच्या धावांमध्ये. पुढच्या 3 बॉलमध्ये फक्त 2 धावा आल्या. पाहूयात, हा शेवटचा बॉल आहे. यावेळेला उडवण्याचा प्रयत्न केलाय, फटका फसला. एक कव्हर मध्ये कॅच पकडण्याची संधी आणि यस, त्या संधीचं सोनं केलं जाईल. नील अर्थातच NB चा सेलिब्रेशन ऑन आहे, कारण फलंदाजाचा विषय इथे गॉन आहे. डीजे संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. त्यानंतर आपण महात्मा लेजंड्स सिन्नर या संघाला पाहतोय. मॅन इन येलो कलरची जर्सी आहे. आदरणीय सन्माननीय योगेश भाऊ मंडलिक, त्यानंतर आदरणीय सन्माननीय सुनील भाऊ उगले सावकार, हे दोघही मालक या संघाला प्रमोट करताय. हे संघ मालक आहेत या संघाचे. आणि जर्सी पार्टनर, किट पार्टनर, प्रोप्रायटर बिपिन जी दशपुते साहेब, कल्पतरू डेव्हलपर्स सिन्नर यांच्या माध्यमातूनच या संघाच्या अंगावरती एक ब्युटिफुल जर्सी आपण पाहतोय. 2 षटकाचा खेळ संपलाय. 16 धावा धावफलकावरती आहेत. 36 बॉल 74 असं या मॅचचं समीकरण आहे. कैलास ते बॉलिंग ट्रॅकवरती आलेत. खोलवर टाकलाय बॉल, मात्र डीप लॉंग ऑफच्या क्षेत्रात ड्राईव्ह केला. फिल्डरकडनं थोडंसं झालंय फंबल. तोपर्यंत खेळपट्टीवरती हुशारी दाखवली, चालाकी दाखवली आणि 2 धावा त्या मात्र कंप्लीट केल्या जात आहे. गरज आहे, कारण प्रत्येक बॉलवरती तुम्हाला बिगिट येणार नाही, प्रत्येक बॉलवरती तुम्हाला षटकार येणार नाही, चौकार येणार नाही. तुम्हाला जर का ही मॅच रन करायची असेल, ही मॅच घेऊन चालायची असेल, तर सिंगलला तितकीच व्हॅल्यू द्यावी लागेल, डबलला देखील तितकीच व्हॅल्यू द्यावी लागणार आहे. कारण खेळ तसाच पुढे चालत राहतो. तुम्ही फक्त आणि फक्त डिपेंड राहू शकत नाही बिगिटवर. 18 धावा पहिल्या बॉलवर आली आहे, डबल. यावेळेला खोलवर टाकलेला बॉल, प्रॉपर खोलवरचा बॉल. पहिल्या बॉलवर डबल पाहिला, त्यानंतर डॉट बॉल आलेला आहे. पाहूयात, हा षटकातील 3रा बॉल. मागे ठेवलाय हा बॉल, थोडासा भिंगरी बनवलं शरीराला. नक्कीच एक पाय वरती करून हा खेळणारा स्ट्रोक आपण पाहिला, त्यावरती एक सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे जाणार आहे. 19 वरती 19 ऑन बोर्ड. 2.3 षटकाचा खेळ. धावफलक ते मात्र ऑन ठेवावं लागतं, म्हणजे सिंगल येवो अथवा डबल येवो किंवा चौकार येवो, जितके डॉट बॉल येत गेले ना, तितक्या रन चेस मध्ये थोडासा अवघडाचा प्रवास पाहायला मिळतो. त्यामुळे विकेट किपरकडे जास्तीचे बॉल जाऊ दिले जाणार नाहीत, यासाठी बॅटिंग करणारी टीम प्रयत्नशील असेल. खोलवर टाकलाय, खोदून काढलाय, लॉंग ऑनला फिल्डर आहे, त्याच्याकडनं सुटली कॅच. तर ज्या वेळेला बॉल डीप होत असतो ना, तर उलट्या हाताने कॅच कधी घ्यायची आहे याचं कॅल्क्युलेशन जर का आपण पाहिलं फजल भाई, ज्या वेळेला बॉल डीप होत असेल त्यावेळेला तुम्हाला सरळ हातानेच कॅच घ्यावी लागते. ज्यावेळेस बॉल राईज होत असेल, वरती जात असेल ना, त्यावेळेला तुम्ही उलट्या हाताने कॅच घेऊ शकतात. आणि इथे ती चूक झाली. अगदी खाली बसून उलट्या हाताने कॅच पकडण्याचा प्रयत्न केला. याही वेळेला क्रॉस बॅटेड फटका आहे. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. फिल्डर अगदी वेगाने चेंडूचा पाठलाग करत आलाय. बॉलला उचललाय, उचलून फेकलाय. सिंगल याही बॉलवरती कंप्लीट होईल. 5 बॉल झाली आहेत आतापर्यंत या षटकाची. त्यात 1 डॉट आहे, 1 डबल आहे आणि 3 सिंगल आहे. म्हणजे 5 धावा आतापर्यंत आल्यात 5 बॉल मध्ये. म्हणजे कैलास मेंगल आतापर्यंत खूप सुरेख गोलंदाजी करताय. आकाश लोणारे, ज्यांना आपण बॅटिंग साठी पाहतोय ना, खो खो आणि कबड्डी या दोघे खेळांमध्ये ते डिस्ट्रिक्ट खेळलेत. यावेळेला उडवला आहे, परंतु नाही, फटका फसलाय. क्रॉस बॅटेड खेळायचा होता. बॅटच्या मुखाला चेंडूनं मुखदर्शन घेतलं आणि त्याचमुळे नुकसान तर झालेलं नाहीये, बॅटरचं बचावलेत. परंतु 2 धावा शेवटच्या बॉलवर आल्या. 7 धावा
या षटकात आल्याच्या मदतीने 3 षटकांचा खेळ संपला. 23 धावा धावफलकावरती आहेत. येणारे चेंडू शिल्लक आहेत 30 आणि 30 मध्ये गरज आहे 67 ची. 30 बॉल 67 रन. डीजे ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. STPL 2025 मधील या सामन्याचे प्रायोजक आहेत हॉटेल मातोश्री, टोल नाक्याजवळ शिंदेगाव. प्रोप्रायटर माननीय श्री सोपान जाधव आणि माननीय श्री मंगेश जाधव. या मैदानाच्या डायमेन्शनची एक कहाणी राहिली आहे. या मैदानावरती फजलभाई जर का आपण विचार केला तर डीप स्क्वेअर लेगला किंवा डीप फाईन लेगला कधीच फिल्डर लावला गेलेला नाहीये ऍज अ राईट हँड बॅटरच्या तुलनेत जर का आपण फील्डचा सेटअप पाहिला. कारण सगळ्यात जास्तीच्या धावा या मिड विकेट पासून, काऊ कॉर्नर पासून, लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर्स या क्षेत्रातच जास्तीच्या आलेल्या आहेत. लोप फुलटॉस यालाही उडवलाय. गॅप आहे आणि चेंडू तिथून पसार होतोय. चौकार. पाहुणी मौका. हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री, फॅमिली रेस्टॉरंट, गुरेवाडी बायपास. प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. पहिल्याच बॉल वरती चौकार आलाय. 27 धावा धावफलकावरती लागल्यास नील यांच्या विरोधात हल्ला बोल तो करण्याचा प्रयत्न आहे. पाहूयात नील कुठलं परिवर्तन करताय पुढच्या बॉल मध्ये. परिवर्तन केलंय परंतु त्याला फॉलो केलं बॉलला. चांगला टेम्परामेंट, चांगला स्ट्रोक याला आपण म्हणू शकतो. कारण याच खेळाबद्दल मी उल्लेख देखील केला होता. प्रत्येक बॉल आपला नाहीये आणि प्रत्येक बॉल आपल्या बॅटीत येणारच आहे असं नाहीये. चौकार आलाय ना, सिंगल काढा, नॉन स्ट्राईक एंडला उभा राहा, नव्या बॅटरला संधी द्या. कारण एकमेकांनी वाटून घाटून जर का या रन चेजचा पाठलाग केला ना, या ध्येयाचा पाठलाग केला ना, तर ते ध्येय अचीव करण्यात एक वेगळी मजा असते. एकट्या दुकट्याने मॅच जिंकताच येत नाही. क्रिकेटमध्ये 11 खेळाडू एका टीम मध्ये का दिलेत तर प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन असणं यासाठी दिलेत. जागा बनवली आहे, जागा बनवून खेळण्याचा तर प्रयत्न केलाय. विकेट किपर यांच्या हाताला ब्रश करतोय. बॉल अडवता आलेला नाहीये तोपर्यंत बाईकच्या माध्यमातून एक सिंगल ती कंप्लीट केली जाणार आहे. सिंगलला धावफलक पुढे जाईल 29 ला. 27 बॉल 61 रन. 3 बॉल झाली आहेत आतापर्यंत. 6 धावा आलेल्या आहेत या 3 बॉल वरती. येणाऱ्या 3 बॉल ते कुठल्या टप्प्यावर टाकले जातात ते महत्वाचं असेल. कारण हे 4थं षटक सुरू आहे. हे 4थं षटक संपेल ना, त्यानंतर मात्र आस्किंग रन रेट तो वाढत जाणार आहे. कारण एका षटकानं एका बॉलनं गणित या मॅचचं बदलणार आहे. क्रॉस बॅटेड फटका आणि यावेळेला काय घडलंय, बेल्स ड्रॉप आणि बॅटर बाय बॅक टू द डगआउट. अजून एक धक्का क्रमांक 4 लागतोय. आस लावली जात होती, आशेची ज्योत पेटवली जात होती परंतु गोलंदाज येत नाही, फुंकर मारताय आणि त्या ज्योतीला विझवताय. डीजे संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. तुमचे सौजन्य आहे आमच्यासाठी प्रेरणादायक. तुम्हीच आहात STPL 2025 चे सह लोगो प्रायोजक. जिज्ञासा रिअल्टर्स, बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. प्रोप्रायटर माननीय श्री शिवनाथ कापडी यांचे आमच्या तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. 29 ला 4 ज्याची आवश्यकता होती तो बॅटर मात्र माघारी परतलाय. परंतु नवीन बॅटर तेजस खताळे ते मैदानाच्या आत दाखल झालेले आहेत. पाहूया तेजस कुठला मानस घेऊन खेळपट्टीवर दाखल झालेत हे महत्वाचं आहे. मानसिकता महत्वाची आहे. कारण 1 ओव्हर, 1 बॅटर, 1 बॉलर, 1 खेळाडू कधीही टेनिस बॉल क्रिकेट मधला कायापालट ते करू शकतात. 26 बॉल 61 ची आवश्यकता. खोलवर टाकलाय, 5 ची कड घेतली आहे. चेंडू निघाला डिपथाड मॅनच्या परिसरात. क्षेत्ररक्षकाच्या हाताला केलंय ब्रश. क्षेत्ररक्षकानं मात्र अर्ध्यावरतीच या रन चेसला थांबवलंय. थांबून गेलेत. चौकार आलाय. 33 रन. या चौकाराच्या मदतीने जर का आपण पाहिलं तर काहीतरी ऊर्जा तयार होऊ शकते. हो, रन्स येणं गरजेचं आहे. कसे का असे ना रन्स येणं गरजेचं आहे. आणि तब्बल या फटक्यात 4 धावा आल्यात. त्यामुळे हे षटक ते मात्र थोडीशी गती पकडताय. 10 धावा आल्यात आतापर्यंत या 5 बॉल वरती. हा शेवटचा बॉल शिल्लक आहे. तेजस खताळे यांनी मात्र वेगानं बॅट फिरवली आहे. बॅट तर फिरवावे लागणार आहेत. एवढंही मोठं आव्हान इथून शिल्लक नाहीये जलबाई जर का आपण पाहिलं तर. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाजवळ होती संधी परंतु त्यांनी बॉल अडवण्या त्याला जास्तीची पसंत दिली. शेवटच्या बॉलवर आलाय सिंगल. या षटकातील 1 विकेट आणि 11 रन.
4 षटकांचा खेळ संपला. 34 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 4 षटक शिल्लक आहेत. आतापर्यंत 34 बनवले, येणाऱ्या 24 बॉल मध्ये बनवायचे 56 बनवायचे आहेत ना, मग त्यासाठी प्रति षटक 14 ची सरासरी आणि 14 ची आवश्यकता आहे. 14चं गणित ते मात्र आता आपल्या भेटीला येणार आहे. परंतु स्टे ट्यून, पाहत राहा, ऐकत राहा आणि मनमुराद आनंद लुटत राहा. टेनिसगेट.in च्या माध्यमातून सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशन द्वारा प्रस्तुत STPL पर्व 8वे. तुमच्या अनमोल सौजन्याने STPL झाली धन्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने STPL साठी गिफ्ट सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी गिफ्ट सौजन्य देणारे घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय श्री राहुल भाऊ भावसार यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. STPL 2025 चे आहेत तुम्ही स्टार प्रायोजक V&W बायोटेक, माळेगाव MIDC, सिन्नर, बायो प्रोसेसिंग सोल्युशन्स यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. ऑल प्लंबिंग सोल्युशन्स अंडर वन रूप वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ. निळखंड CNG मोटर्स, हॉटेल सुखसागर समोर, नाशिक पुणे बायपास, सिन्नर प्रोप्रायटर माननीय श्री नवनाथ निकम, माननीय श्री महेश काळे. उत्तम क्वालिटी, उत्तम दर्जा, प्रत्येकाच्या मनाला चव अशी भावली. हॉटेल विठू माऊली आणि बँक्वेट हॉल प्रोप्रायटर माननीय श्री कैलास आव्हाड, माननीय श्री शंकर आव्हाड, माननीय श्री सतीश दिघोरे. याच्या आधी काय घडलंय ते विसरावं लागणार आहे. अधिक सराव करावा लागणार आहे. 24 बॉल, 56 ची आवश्यकता, नवी ऊर्जा, नवी प्रेरणा, नवा धडा, नवा अध्याय या मॅच मध्ये तो सुरू करावा लागेल. 24 ला 56 होऊ शकतं का? हो, होऊ शकतं, कारण प्रत्येक ओव्हर मध्ये फक्त 14 ची गरज आहे. कट केलाय बॉल ला जवाब प्लेसमेंट आपल्याला पाहायला मिळते. बॅकफुटला गेले, टॉस झालेल्या बॉलला परफेक्ट पिक केलं. येस, या गोष्टीबद्दल मी उल्लेख करेल फजल भाई. मयूर दादा, जर का आपण विचार केला, मैदानाचं डायमेन्शन पाहिलं, भौगोलिक परिस्थिती ती मोठी आहे. ज्यावेळेला बॉल टॅप केला जातो, नॉन स्ट्राईक एंड वरून एक सिंगल घेण्यासाठी लवकर यावं लागतं, आणि ज्या वेळेला डीप मधून थ्रो फेकला जातो ना, तो थ्रो फेकण्यासाठी बॉलला हवेतनं ट्रॅव्हल व्हावं लागतं आणि तो वेळ वाया जातो. तेवढ्यात एक धाव अजून पूर्ण होते. त्याच्यामुळे सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करणं सोपं आहे, ती करता आलं पाहिजे. फुल टॉस संधी होती, बिग हिट करण्याची संधी होती, परंतु नाही, बॅटीत बॉल प्रॉपरली आलेला नाहीये. आणि येस या गोष्टीबद्दल मी उल्लेख करत होतो. हा थ्रो थोडासा खालून आलाय, कारण बॉल हवेत ना आला. हा, मग फिल्डर साठी चांगली गोष्ट काय, तुम्हाला थ्रो करायचा आहे तर जमिनीत समांतर करा, हवेत जास्त बॉलला ट्रॅव्हल करू नका. तुम्ही जेवढा जास्त हवेतनं बॉल फेकाल तेवढा बॉल जायला उशीर होईल. 2 धावा आलेल्या आहेत, दुहेरी आली आहे. 37 37 ला 4. हवा मात्र खेळतीये. आतापर्यंत हवा नव्हती, परंतु आता हवेचा थोडासा ओघ वाढलाय, थोडासा वेग आपल्याला पाहायला मिळतो. आणि पोषक आहे राईट हँड बॅटर साठी, तर पुरेपूर पोषक आहे. पहिल्या दिवसापासून, पहिल्या बॉल पासून पोषक आहे. क्रॉस बाटेड फटका, काय लाजवाब उडी घेतली होती कैलास मिंगलनं हा बॉल टाकण्यासाठी. अगदी 1.5 फूट हवेत उडी घेतली आणि मग पाया लँड केली. बॉल परफेक्ट यॉर्कर टाकला, बुंद्यातला बॉल, डॉट बॉल. नाही जमलं ते जमावं लागेल. तुम्हाला आयता बॉल मिळणार नाहीये. बॅटर्सला आयता बॉल या कंडिशनला मिळणार नाही, मिळवावा लागणार आहे. फुल टॉस याही वेळेला मिळाला आहे आणि या वेळेच्या फुल टॉस बॉलला मोठा फटका कन्वर्ट करता आलेला नाहीये. आकाश लोणारे प्रयत्नशील आहेत. 6 बॉल खेळलेत, फक्त 6 धावा त्यांनी बनवल्या आहेत. एका बाजूला तेजस खताळे, 3 बॉल मध्ये 6 धावा त्यांनी बनवल्या आहेत. परंतु आकाश आणि तेजस आणि आकाश, मित्रांनो, इतका सोपा नाहीये हा डाव. डाव हा आयुष्याचा असो, डाव हा क्रिकेटचा असो, मैदान हे कुठलंही असो, तुम्हाला सोपं काहीच नाहीये. जो मेहनत घेईल, जो कष्ट घेईल, तो यशस्वी होईल. यशाचा झेंडा प्रत्येकाला हातात उचलता येत नाही, करावा लागेल. शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल पुल केलाय आणि बत्ती गुल केलाय बॉलला. डीप मिड विकेट, होतोय फरार. धावा येताय 6. बिग हिट, षटकार 6. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. ऊर्जा महत्वाची आहे, प्रेरणा महत्वाची आहे.
आणि ऊर्जेचे प्रेरणेचे धडे आपल्या आयुष्यात असंख्य लोकांनी दिली आहेत. राजे छत्रपती शिवाजी महाराज, APJ अब्दुल कलाम, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या असे कित्येक धडे आयुष्यात आपण पाहिले आहेत. परंतु यावेळेला विकेट आली आहे. बॅटची कड सिद्धार्थ नक्का कॅन नॉट मेक मिस्टेक. बॉलला फॉलो केलं, चेंडूला आपल्या हातात कैद केलं आणि फलंदाजाला माघारी पाठवलं. या डावाला अर्ध्यावरती याही बॅटरला सोडावं लागतंय. येणारे चेंडू शिल्लक आहे तिथून 18 मध्ये गरज आहे 46 ची. 18 बॉल 46. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने येत आहेत. पाहूयात काय मनस्थिती आणि काय मानसिकता घेऊन येत आहेत. ओव्हर टू यू DJ. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. मयूरदादा आणि फजल भाई आपण चर्चा करत होतो. ऊर्जा असंख्य आदर्श लोकांकडून आपल्याला मिळते, परंतु मी सांगू आपल्या आयुष्यात सर्वात मोठा प्रत्येकाचा हिरो आणि प्रेरणा देणारं प्रेरणास्थान जर कोणी असेल ना, तर तुम्हा आम्हाला प्रत्येकाला जन्म देणारे आपले मायबाप, आई आणि वडील यांच्यापेक्षा मोठं प्रेरणास्थान आयुष्यात कोणीच नाही आहे. कारण त्यांच्या इतकी संघर्ष गाथा आपल्यासाठी आयुष्यात कोणीच केलेली राहत नाही. त्यामुळे आपला देव तो, आपला विठ्ठल तो, आपला अल्ला तो, आपला गॉड तो, आपला परमेश्वर तो, आपला कृष्ण तो आणि आपलं सर्वस्व तोच बाप आणि माय. 18 ला 46. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे आलेत बॉल खेळण्यासाठी. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 6वं षटक ते सुरू झालंय आणि बॅटिंग पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. या षटकात तरी काहीतरी करावं लागणार आहे. कमीत कमी मॅच पर्यंत पोहोचावं लागेल. करो या मरवली मॅच आहे. नाही, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. याही वेळेला बॅटची आतली कड घेतली. विकेट किपरच्या हातात गेलाय. एक डॉट बॉल मॅचला प्रेशराईज करणार आहे, खास करून महात्मा लेजंड सिन्नर या संघाला. तुम्हाला मॅच जिंकायची असेल ना, तर मग इनक्रेडिबल इनिंग खेळावी लागणार आहे. आता इथून आउटस्टँडिंग नॉक खेळावा लागणार आहे. झालंय का? हो झालंय. 12 बॉल 27 आणि 28 ची गरज असताना 6 बॉल ठेवून मॅचेस या मैदानावरती संपन्न होताना आपण पाहिल्या आहेत, समाप्त होताना आपण पाहिलेल्या आहेत. विकेट किपरच्या मागच्या परिसरात चेंडू अडवण्यासाठी थोडासा गोंधळ आपण पाहिला, परंतु त्याचा फायदा एक धाव काढण्यासाठी पूर्ण झालेला आहे. त्यामुळे काही होऊ शकतं. क्रिकेटचं मैदान आणि क्रिकेटचा खेळ हा नेहमी अनिश्चिततेसाठी ओळखला जातो. खेळवलं जात आहे, फक्त बॅटरला खेळवलं जात आहे. विकेट किपर टू बॉलर, बॉलर टू विकेट किपर, हाच प्रवास आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळतोय. बॅटरचा आणि बॉलचा जणू काही फारकती झाली आहे. डान्सिंग डाऊन द ट्रॅक या वेळेला हा फटका खेळायला मजबूर केलं आणि त्या मजबुरीचं नाव सिद्धार्थ नक्का होतं. कारण प्रेशर तो खेळपट्टीवरती दाखल होत होता. प्रत्येक बॉलला विकेट किपर पर्यंत पास केलं जात होतं. ऑप्शन नव्हता, त्यामुळे आघात करण्यासाठी बॉलला फॉलो करावं लागलं, पुढे यावं लागलं. पॉवर आहे बॅटर जवळ. 2 रन आलेले आहेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकातला हा लास्ट बॉल सिद्धार्थ नक्का या मॅचला दूर करतोय. हा मात्र टॅप केलाय. साधा सिंपल टॅप करून एक धाव पूर्ण केली. एका धावेवरती समाप्ती ती होणार आहे. या षटकात सिद्धार्थ नक्कानं बॅटिंग पॉवर प्लेचं षटक ते लाजवाब हाताळलंय. फक्त 4 रन दिलेत आणि बॉल टाकून माघारी परतलेत. येणारे बॉल शिल्लक आहेत 12 ला गरज आहे 42 ची. 12 बॉल 42 रन. ओटी यू मयूर दादा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. 12 बॉल 42 रन, 21 रन पर ओव्हर. 1 2 3 बिग हिट, 2 षटकार आले तर मॅच मध्ये काहीतरी होईल, परंतु या षटकावरती आता नजर मारावं लागेल. बॉलर आणि बॅटर दोघं प्रयत्नशील आहेत. बॅटर मात्र बिग हिट करण्यासाठी 100% प्रयत्नशील असतील. काय घडतं पाहूयात. बॉल तयार, बाट तयार. 12 ला 42 ची आवश्यकता. लोबो फुल टॉस आणि यावेळेला काय घडलंय? हो, टांगा पलटी, घोडे फरार, चेंडू गेलाय तुकडुक सीमा पार. असं वाटलं की स्टंपला स्पर्श केलाय, परंतु विकेट किपर तीच आर्ग्युमेंट करत होते, परंतु नाही. क्रिकेटचा रूल आहे, जोपर्यंत बेल ड्रॉप होत नाही तोपर्यंत विकेट येत नाही. गणेश डोंगडे बॉलिंग ट्रॅक वरती. अक्षय भरमाळ
हो उडवलाय बॉल, फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क. अक्षय अक्षय आणि अक्षय तो मात्र चेंडूला अक्षरशः सीमा पार टोलवतोय. लाजवाब स्ट्रोक. या दोन पटक्यांनी मॅच ऑन होणार आहे. एकाच गावातले दोन अगदी जवळचे मित्र आहे, परंतु मैत्रीपूर्ण लढा मैदानाच्या आत कडवी झुंज देतोय आणि तेच पाहायला मिळतोय. मित्र असू मैदानाच्या बाहेर, भाऊ असू मैदानाच्या बाहेर, नातलग असू मैदानाच्या बाहेर, मैदानात उतरलोत ना, एकमेकांसमोर आहोत ना, तर मग आपण एकमेकांचे आहोत विरोधक. ताकद आहे, अक्षय जवळ ताकद आहे आणि त्या ताकदीचा पुरेपूर त्यानं फायदा घेतला याच्या आधीच्या बॉलमध्ये. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत, परंतु 10 बॉल 32 चे समीकरण आहे. 10 बॉल 32 त्यासाठी हा बॉल. हो काय ताकद जनरेट केली होती. अगदी बॉल वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. वाईड आलाय आणि वाईडच्या विरोधात फिल्डिंग करणाऱ्या टीमने हा टीव्ही रेफरल घेण्याची मदत मागितली आहे. पाहूया DRS घेतलाय. तिसरे पंच आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सन्माननीय दीपकजी पिळगावकर सर, सन्माननीय अतुलजी रोंगे सर ते चेक करतील. TVScricket.in च्या स्क्रीनवरती ॲज अ स्क्रीन ऑपरेटर प्रशांत चव्हाण ना आपण पाहतोय. 58 आहे हा बॉल. काय आहे त्यावरती निर्णय लागेल. हा बॉल जर वाईड असेल तर मग 59 होईल. 10 बॉल तसेच राहतील, मग 31 ची गरज राहील. परंतु हा बॉल जर डॉट असेल तर मग काय गडबड होते ते पाहणार आहोत, कारण आता इथे एक बॉल खूप व्हॅल्युएबल आहे. पहिल्या दिवसापासून आज दिवस 9वा आपण पाहतोय आणि सिन्नरचा नागरिक, सिन्नरचा क्रीडा रसिक, सिन्नरची दर्दी गर्दी ती मात्र मैदानाचा चौफेर प्रत्येक मॅचचा आपल्या मित्राचा सामना पाहायला, आपल्या सिन्नरचा वर्ल्ड कप पाहायला वेळात वेळ काढून येत असतात. परंतु हे तुमचं प्रेम मित्रांनो आपल्या सिन्नरची स्पर्धेला मोठं करते. त्यामुळे तुमचं हे जे अमूल्य प्रेम आहे ना, हेच प्रेम खऱ्या अर्थानं या टुर्नामेंटला एक वेगळा रंग लावतोय. त्यामुळे हॅट्स ऑफ टू यू अँड खरंच तुमच्या या प्रयत्नाला मनाचा मुजरा असेल. चेक केलं जात आहे नेमका बॉल कुठनं ट्रॅव्हल झालाय, फलंदाजानं कुठनं खेळलाय, वाईटची लाईन, बॉल मार्गस्थ होण्याचा प्रवास, या सर्व गोष्टी आता चेक केल्या जातील आणि त्यानंतर मात्र निर्णय दिला जाणार आहे. महात्मा लेजंड्स सिन्नर आणि शिवडे डेव्हिल्स या दोन संघांना आपण खेळताना पाहतोय. तो महात्मा लेजंड्स या संघाला ही मॅच जिंकायची आहे. या टुर्नामेंट मध्ये टिकून राहायचं असेल तर शिवडे डेव्हिल्सला देखील ही मॅच जिंकायची. या टुर्नामेंट मध्ये टॉप 2 मध्ये आपल्याला बनून राहायचं असेल तर त्यासाठीचा हा लढा आहे आणि त्यासाठीच हा प्रयत्न, ही झुंज मैदानाच्या आत घडताना आपण पाहतोय आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. बॅटची कड घेतली आहे. चेंडू फ्लाइंग स्लिपच्या छत्रात आहे. फिल्डर जात आहे बॉल वरती. एक सिंगल तिथे घेतली जाणार आहे. सिंगलच्या मदतीने 59 धावा. आता 8 बॉल 31 ची गरज. 8 बॉल 31 ची आवश्यकता. आता आकाश लोणारे यांना स्ट्राइक मिळाली आहे. अक्षय यानं एक विकेट ठोकलाय. या 2 बॉल वरती या मॅचचा रिझल्ट असेल. या 2 बॉल मध्ये कमीत कमी एक विकेट येणं गरजेचं आहे. फुल टॉस मिळतोय आणि चेंडू निघालाय डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात. टान 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 उड्या मारत सीमा पार. 4 पाहुणी मौका. हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. थँक्यू सो मच डीजे. चक्का नाही लेकिन चौका ही सही. चौकार आलाय आणि तो गरजेचा होता. यावेळेला आदळलाय बॉल, हिट केलाय बॉल आणि याच पंचांचा बोट आकाशाकडे.
आणि आकाश लोणारे निघालाय त्याच्या संघाच्या डगआउट कडे. विकेटचं पतन. फलंदाज संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. सहा बॉल आणि आता 27 ची गरज. 6 मध्ये कमीत कमी 4 बिग हिट. सिद्धार्थ नक्का आलेत लेग ब्रेक टाकण्यासाठी ओळखले जातात. याच्या आधीच्या षटकात फक्त 3 धावा दिल्या होत्या बॅटिंग पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. याही वेळेला लेग ब्रेक टाकलाय. फॉलो केलं बॉलला. पुढे चालत गेले खरे परंतु बॅट आणि बॉलचा तिथे मिलाप झालेला नाहीये. डॉट बॉल आलाय. आता 5 बॉल 27 रन. वेगवान आहे. खोदून काढलाय बॉल. लॉटेड ड्राईव्ह तो पाहायला मिळतोय परंतु फिल्डरची कमालीची एफर्ट्स पाहायला मिळत आहेत. समाधान तेच आपल्याला डीप मध्ये पाहायला मिळत आहे. बॉलला फेकलं तर जाईल तोपर्यंत 2 धावा तिथे कंप्लीट केल्या जात आहे. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहे. 4 बॉल आता 25. 4 बॉल 25 म्हणजे 4 बिग हिट. पाहूयात अक्षय. हो दांडी गुल पुढे गेलेत आणि मागून दांडी उद्ध्वस्त केली. सिद्धार्थ नक्का याला विकेट मिळते आणि 7वा गडी बाद होतोय. अक्षय बॅक टू द पवेलियन. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. उलट्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय परंतु याही वेळेला सिद्धार्थ नक्का ते मात्र हवी ठरताय. 10 बॉल टाकले सिद्धार्थ नक्काने आणि फक्त 5 धावा दिल्यात. म्हणजे कम्प्लीट गोलंदाजी केली. एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेला डान्सिंग डाऊन द ट्रॅक कव्हरच्या अगदी हातात बॉल म्हणजे चालत गेले पुढे गेले बॉल घेतला आणि डायरेक्ट कव्हरच्या क्षेत्ररक्षकाच्या हातात देऊन दिला. विकेटचं पतन. फलंदाज बाद होतोय. जे फलंदाज आले ते फलंदाज लगेच केले. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. झालेला आहे ना टॉस आधी होतो ना. शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल तोही बॅटला सलामी देतोय. शेवटच्या बॉलवर कुठली धाव नाही आणि तब्बल 24 धावांनी शिवडे डेअरडेव्हिल्स हा संघ ही मॅच जिंकतोय आणि आपला प्रवास तो सुखकर करतोय. परंतु व्हेरी हार्ड लक महात्मा लेजंड सिन्नर या संघाला. खूप चांगला प्रवास राहिलाय तुमचा या स्पर्धेत परंतु काही गोष्टी